नमस्कार मैत्रिणींनो, वटसावित्री पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण छान प्रकारे पूजा वगैरे केलेली आहेच आणि आता निवांत बसून आपण पाहूया तू हिरी माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये काय काय घडलं. आज आपण पाहत आहोत इथे जंगलामध्ये एका ठिकाणी अडकलेली असते आपली आर्णव आणि ईश्वरीची गाडी. आता तिथे त्यांना पूजा करायचा अट्टहास धरलेला आहे ईश्वरीने. आता पूजा करायची तर वड तर हवा, पण तिला वड कुठेही मिळत नसतो. ती सगळीकडे शोधून येते. आता इथे आर्णवला त्यांनी काम दिलेलं असतं 5 फळं तरी शोधून आण वडाची पूजा करण्याच्या अगोदर. तर तो गेलेला असतो. त्याने त्याची काम चोख केलेले. बरं 5 फळं नाही मिळाली पण 5 जांभळं तरी घेऊन आला तो. आता तो इथे ईश्वरीला आल्यानंतर म्हणू लागतो की लवकर लवकर पूजा आटप आणि आपल्याला जायला हवं. आता इथे ईश्वरी जरा गडबडते आणि इथे ती म्हणू लागते की आपल्याला इथे वडच भेटलेलं नाही तर पूजा कशी करणार आणि पूजा केल्याशिवाय मी काही कुठेही येणार नाही असा तिचा जो हट्ट आहे त्याच्यासमोर आता आर्णवने हात टेकले. आणि तो म्हणू लागला की आपण बाहेर शहरामध्ये जाऊनच हे सगळं करायला हवं होतं. उगाचच तू रस्ता बदलला आणि आपण ह्या रस्त्याने आलो आणि ह्या रस्त्याने आपण बघा अडकलो आहे. आता यातनं लवकर बाहेर पडायला हवं, कारण स्पर्धेची वेळ होत आली आहे. आपल्याला स्पर्धेला पण जायचं आहे आणि तिकडे उशिरा जर पोहोचलो तर मग स्पर्धेत भाग कधी घ्यायचा. तर आता तू लगबगीने तुझी पूजा आटप. पण तिने जवळजवळ अट्टहासच केला आहे की एखाद्या सुवासिनीने पूजा न करणं म्हणजे कसं वाटतं. तर मी पूजा केल्याशिवाय कुठेही जाणार नाही. तिचा जो हट्ट आहे त्याच्या पुढे आता काय करावं हेच कळेना. पण आर्णव तिला म्हणतो खरं सांग, वडाची पूजा करायचीच मग ह्या झाडाची कर आणि घे इथे सुतवून. पण ती म्हणते नाही याला नाही करणार. खरं सांगायचं तर खरं आपण जी पूजा करतोय ती मनोभावे करतोय आणि मनोभावे जर पूजा करत असेल तर मग त्याच्यात भाव पाहिजे, अर्थ पाहिजे ना. कुठे केली काय केली यात काय फरक पडतो. अशा अर्थाने इथे समजावून सांगतो आर्णव की नाही भेटत आहे तर दुसरा काहीतरी पर्याय शोध, पण त्याच्यावरती तू अडून राहू नको. तर जी काही कल्पना आहे आर्णवची ती खरंच खूप छान वाटली आणि त्यानुसार आता ईश्वरीने वागायचं पण ठरवले. आपण मात्र आता इकडे पाहतोय इथे ना रमाकांतला वल्लवीवरती जो संशय आहे तो खरा आहे की खोटा आहे ते पाहण्यासाठी काही गोष्टींचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. जेणेकरून काही वस्तू मिळाल्या आणि ज्या वस्तू अशा जर मिळाल्या की ज्याच्यामधनं कळलं की कोणी हे सगळं प्रकरण केले किंवा आपल्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर वल्लवी खरंच चुकीची आहे का, तर ते चूक शोधण्याचा प्रयत्न इथे रमाकांत करतो आणि त्याला एक जुनी गोष्ट आठवती. म्हणजे याचा अर्थ पूर्वी ना त्याच्या बायकोने जेव्हा वल्लवीने चोरी केली होती तर चोरीसाठी तिने काय केलं होतं, कानाखाली मारली होती या वल्लवीच्या. तर तिने ते अजूनही सांभाळून ठेवलेले, म्हणजे तिच्या मनाला ते किती लागलेलं असेल तिने बदला घेण्यासाठी. याचा अर्थ इतके दिवस हे सगळं केलं आणि ते सगळं आता लिंक लागली बरं रमाकांतला की हे सगळं प्रकरण कोणी घडवलं, कसं घडवलं, किती पद्धतशीररित्या ना हे सगळं घडवून आणलेलं आहे वल्लवीने. त्या सगळ्या गोष्टीचे पुरावे, सगळे धागे दोरे, सगळं काही आता इथे रमाकांतच्या हातात आहे. आणि रमाकांत ते फोटोंना पाहून पण जरा शॉक झाला की त्या दिवशी हॉटेलमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा सुद्धा याच्याकडे पुरावा आहे. वल्लवीने हे सगळं जे काही केलेलं आहे ते स्वार्थासाठी केलेलं आहे हे आता लक्षात आलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टींचे पुराव्यांसकट सगळं आता हे रमाकांतच्या हातामध्ये. रमाकांत आता म्हणतो की हे सगळं आता सगळ्यांना कळायलाच हवं. इतकी वर्ष ज्या गोष्टीसाठी आता आपण एवढं झुरलो, हे सगळं घडलं, आपल्या लेकरांपासून आपण दूर राहिलो, ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदार ही वल्लवी आहे हे सगळ्यांना सांगायला हवं. इथे प्रयत्न करतोच तो फोन लावण्याचा ईश्वरीला रमाकांत, पण फोन लागत नाही आहे. त्याच्यामुळे आता तो सगळ्यांशी बोलायला हवं ह्या अर्थाने आता तो बाहेर रूमच्या निघालेला असतो. आपण मात्र इकडे पाहत आहोत इथे आता वड नाही मिळालं तर एक आपली इंदोरी स्टाईलमध्ये एक युक्ती सुचलेली आहे इथे ईश्वरीला. तर ती युक्ती काय आहे, तर ईश्वरी म्हणते की चला माझ्यासोबत. तर इथे आर्णव म्हणतो चला कुठे चला, तर ती सांगू लागते की माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. पण इथे आर्णवला तिच्या आयडिया माहिती भन्नाट असतात, तो जरा घाबरतोच बरं का तिच्या आयडियाला. तिला म्हणू लागतो की काय नेमकी आयडिया तुझीवाली. तर तो तिला घाबरल्यामुळे तो म्हणतो की मी तुझ्यासोबत कुठेच येणार नाही, आपण सरळ थेट गाडीत बसू आणि निघूया, बघ किती उशीर होत चालला आहे इथे आपल्याला. पण इथे ईश्वरी मात्र तिची भन्नाट आयडिया वापरून आता काय करते, ती ना 2-3 पानं अशी छान अंथरते. त्या पानावरती ती आता आर्णवला हाक मारून बोलवते आणि उभं करते.
इथे रमाकांत निघालेला असतो सगळ्यांना सगळं सांगण्यासाठी, पण योगायोगाने काय झालं की समोरनं वल्लवीच आली आहे. वल्लवी पाहते की माझ्या खोलीमध्ये हा रमाकांत घुसलाच काय, आणि खोलीची अवस्था पाहता तिचे लक्षात येतं की एवढी सगळी उचलापट केली म्हणजे याने काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला ती जाब विचारते, माझ्या खोलीत काय शोधत होता तुम्ही? मग तो सांगू लागलेला असतो की मला जे मिळालेलं आहे ते फारच धक्कादायक आहे. इतकी वर्ष तू इतकं मनामध्ये कटूपणा ठेवून जगत होती, वावरत होती, ह्या सगळ्या गोष्टी तू मुद्दाम सगळ्या घडवून आणल्या, आमचं आयुष्य इतकं बरबाद केलं, एक कुटुंब तू उद्ध्वस्त केलं, हे तरी तुझ्या लक्षात येत आहे का? इथे आता वल्लवी म्हणू लागते, म्हणजे तर सगळं कळलं आहे वाटतं तुम्हाला? तर तो म्हणतो हो, सगळंच कळलं, सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून अशा सरसर गेल्या, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे तर तू होती. ही गोष्टही पण मला आता कळली, माझ्या बायकोने मारलेली तुझी कानाखाली आणि तुझा झालेला अपमान तू विसरली नाही, आणि त्याच्यामुळेच तू हे सगळं घडवून आणलं, हे तर स्पष्टच झालं ना. तर आता वल्लवी म्हणते की हो, तो अपमान माझ्या जिव्हारी लागला होता, मला कळत नव्हतं मी कसं काय बदला घेऊ, काय करू, पण मला एवढं माहिती होतं की ह्या सगळ्या गोष्टींचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा. आता इथे ती म्हणू लागते की ती गोष्ट आजही मी आत्ताही जशी तशी आठवली तरी माझ्या अंगाला काटे येतात, आणि त्या गोष्टीमुळे मी हे सगळं करण्याचं ठरवलं, बदला घ्यायचं ठरवलं. आजही या घरामध्ये तितका दुजाभाव होतो जितका पहिले व्हायचा. माझ्या आकाशने इतके कष्ट केले, इतके कर्म केले, त्याचा कोणालाच कौतुक नाही आहे. वरतून सगळेजण अर्णवचंच कौतुक करत असतात, कधीच माझ्या आकाशला वर चढपणा देतच नाही. तर आता हे ऐकल्यानंतर आता रमाकांत म्हणतो की तू अजूनही अर्णवलासुद्धा समजून घेतलेलं नाही, त्याच्या आईसारखा तोही किती भोळा आहे हे सुद्धा तुला समजत नाही आहे. खरं तर तो आता म्हणू लागला आहे की माझ्या मुलाने तुझ्या मुलाला कधीच अंतर दिलेलं नाही, आयुष्यात कधी तो देणारही नाही, कारण तो इतका प्रेमळ स्वभावाचा आहे, तो नेहमी आकाशला भावासारखा जपत राहील. ही गोष्ट मात्र आता वल्लवीला सहन होत नाही. वल्लवी म्हणते की नाही, तेव्हा मी ठरवलं ना सगळं काही काबीज करायचं आणि सगळं हिसकवून चोरून घ्यायचं, तसंच मी आत्ता पण अर्णवकडनं सगळं काही काढून माझ्या आकाशला देणार, आणि तुमच्या बायकोचं सगळं काही मी मिळवलं तसं त्यालाही मिळवून देणार. आता इथे दोघांमध्ये भांडण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर आपण इकडे पाहतोय की ईश्वरीची भन्नाट आयडिया बरं का. तर ईश्वरीने काय केलं आहे, इथे पानांवरती आपल्या अर्णवला उभं करून त्याची पूजा करायला सुरुवात केली. वटपौर्णिमेला वट सापडला नाही, पण नवरा तर भेटला आहे, तर इथे नवऱ्याला गुंढाळावा का? बघा आता इथे ना तिने पूजा करायला सुरुवात केली. तर अर्णव म्हणतोय, अरे बापरे, हे तू नक्की काय करते? तर ती म्हणते, अहो गप्प उभे राहा, 7 जन्म मला हाच पती मिळावा, ही जी इच्छा आहे माझी ती पूर्ण व्हावी, म्हणून मी वटाची मनोभावे पूजा करणार होते. वट तर काही मिळालं नाही, पण तुम्ही माझ्यासमोर आहातच, तर म्हटलं तुमचीच पूजा करून घ्यावी. बघा, मनोभावे ईश्वरीने अर्णवची पूजा करून त्याला 7 जन्म मागून घेतलेला आहे. हे रोमॅन्टिक सीन आपल्याला इथे एन्जॉय करायला मिळत आहेत. आपण आता इकडे पाहतोय की रमाकांतच्या डोक्यात खूप जबरदस्त ह्या वल्लवीने फ्लावर पाट मारला आहे, आणि त्याच्यानंतर तो बेशुद्ध झाला आहे. त्याला तिने पटकन खेचून तिच्या खोलीच्या आत ओढून फेकलं आहे जमिनीवरती, आणि तो खाली पडला आहे. तो आवाज ते सगळं, आणि पटकन दरवाजा बंद करून कोणाला काही कळायला नको अशी तिने सोय पण केली. आता मात्र आता तिच्यासमोर हा प्रश्न आहे की याला घराबाहेर कसं काढायचं आणि त्याच्या तोंडाला बंद कसं ठेवायचं. त्याच्यासाठी किडनॅपिंग, आता जो प्लॅनिंग केला किडनॅपिंगचा तो एकटीने करणं तर शक्य नाही, त्याच्यासाठी कोणाची तरी मदत तर घ्यावीच लागेल, कारण हा एवढा मोठा धडधाकड माणूस तिला एकटीला कसं काय उचलला जाईल. चेक पण करते ती मेला आहे की जिवंत आहे, तो तर जिवंत आहे. तितक्यात काय झालं, आवाज खोलीतनं धाडकन आला आहे म्हटल्यानंतर इथे ना आवाज देत असते वल्लवीला तिची सासूबाई की काय झाले. तर आजींना इथे आपले वल्लवी सांगते की काही नाही झालेलं आहे, माझ्याकडनं ना माझा मेकअपचा किट खाली पडला आणि मी तो आवरते. रूममध्ये खूप पसारा आहे, खोली आवरण्यासाठी मी दरवाजा बंद केला आहे, नंतर आवरला की दरवाजा उघडते. मग आजी तिथून निघून जाते. आता आपल्याला इकडे पाहायला मिळते इथे अर्णव म्हणतो, तू हे सगळं खरंच मनापासून केलेस का? तर ती म्हणते, हो, खूप मनापासून केले. मला माझ्या 7 जन्मामध्ये कोणता जीवनसाथी हवा असेल तर तुम्हीच हवे आहात, आणि आपली ही जोडी आहे ही कायम अशीच असू दे, अशी देवाकडे मी मनोभावे पूजा करून प्रार्थना करते, आणि ही माझी पूजा गोड माना असंही अर्णवला म्हणते. अर्णव खूप क्यूट स्माईल देतो बरं का. तर आता आपण पाहतोय की इथे अर्णव आणि ईश्वरी एकमेकामध्ये इतके गुंग झालेले असतात. त्यातच मोबाईलकडे पाहिल्यानंतर अर्णव म्हणू लागतो की अरे, आपल्याला भरपूर उशीर होत चालला आहे बरं का, आपल्याला ना वेळेमध्ये स्पर्धेसाठी पोचायचे. आता स्पर्धेसाठी पोचायचे म्हटलं घाई गडबड आता आवरायला तर हवी ना पटपट. तर आता इथे दोघंजणं हे गुंडाळलेले दोरे वगैरे भरभर काढू लागतात, आणि अर्णव तिच्यावर चिडतो की हे काय करून ठेवलं. तर ती म्हणते, अहो होईल सगळं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतीलच
असं म्हणत दोघंही आता निघालेले असतात घाई गडबडीत. मात्र इथे ईश्वरी देवाजवळ प्रार्थना करते की मी जी हे मनोभावे पूजा केली ती गोड मान आणि माझ्या ह्या क्यूटशा नवऱ्याला आयुष्य असं दीर्घ दे, असं म्हणत देवाकडे ती मनोभावे पूजा करून प्रार्थना करते. वल्लवी मात्र आता तिच्या सिटिंगमध्ये लागलेली आहे, कारण तिने जो उपद्व्याप केला त्याच्यासाठी तिला उदयकांतची मदत घ्यावी लागते. उदयकांत तिला म्हणू लागतो की काय सांग, काय काम, काय का केला मला फोन. तर आता ती सांगू लागली की माझ्याकडनं अशी गोष्ट घडली आहे, त्या रमाकांतला सगळं काही कळलं आहे आणि त्याला आता मी तुला एका ॲड्रेस पाठवते, त्या ॲड्रेसवर तुझ्याकडे हे पार्सल पाठवते, ते व्यवस्थित किडनॅप करून ठेव आणि तो बाहेर पडला नाही पाहिजे. तो ज्या दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी आपल्या दोघांचे पितळ अख्ख्या जगासमोर उघडं पडेल आणि आपल्याला मग कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आपली जी ही मनमानी ही पण कुठे चालणार नाही. तर आता एकदम व्यवस्थित मी सांगितलेलं काम पूर्ण करायचं. आता वल्लवीने हे सगळं काम आता उदयकांतला देण्याचं ठरवलं आहे. उदयकांत आता बघतोय की बेशुद्ध आहे त्याचं, ती व्यवस्थित 2 माणसं बोलून छान प्रकारे पार्सल असं पॅक करते आणि ते पार्सल घराबाहेर काढतेही. इतकी हुशारीने, ही इतकी हुशार बाई आहे ना. आता रमाकांतच्या हातात उदयकांतच्या हातात रमाकांत सापडला आहे आणि उदयकांत सगळ्या स्टोऱ्या सांगायला सुरुवात करतो की तू कसं माझा अपमान केला, तू माझ्यासाठी आजपर्यंत काहीच राबला नाही, काहीच केलं नाही, त्यामुळेच मी हा सगळा बदला घ्यायचं ठरवलं. तुझ्यामुळे मी नेहमीच मागे पडलो आणि तू पुढे जात राहिला, तुझी ही जी प्रगती ही मला पाहवली नाही, म्हणून मी आणि वल्लवी आम्ही दोघांनी मिळून हे सगळं कारस्थान रचलं आणि ह्या कारस्थानात तुझ्या घराला उद्ध्वस्त केलं. काय करायचं तुला तर करून घे, हे जे सत्य आहे हेच खरं आहे आणि आमच्या दोघांच्या तावडीत तू सापडला, इथून पुढे तू बाहेरचा सूर्य पाहू शकणार नाही, आम्ही तुला आयुष्यभर इथे डांबून ठेवू, असा आता उदयकांतने कट रचला आहे. मात्र आता राकेशने वेगळाच कट रचला आहे. त्याने आता एक बॉम्ब प्लॅन केला आहे, तो पण कुठे तर स्पर्धेच्या ठिकाणी, जेणेकरून अर्णव ईश्वरीचा जीव या बॉम्बच्या स्फोटमध्ये जाणार. चला, भरपूर ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, तेव्हा आपण चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेलच. चला आपण पुन्हा भेटू. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.